खोपोलीत भारतीय जनता पक्षाचे कमळ दिसायला लागले आणि पुढील काळात फुलेल. स्वीकृत नगरसेविका अर्चना अत्रे यांना ठाम विश्वास. आता अचानकपणे स्वीकृत म्हटल्यावर मला अजूनच आनंद झालेला आहे की कमळ दिसायला लागलंय आणि आता फुलेल. खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या पक्षानं माझी दखल घेतली. त्याचबरोबर महायुतीनं हा निर्णय संगनमतानं घेतला मला स्वीकृत करण्याचा. त्यामुळे दोन्ही आमदारांचे मनस्वी आभार. आणि जितकं जास्तीत जास्त मला समाजासाठी आपल्या सर्वांसाठी सगळ्यांसाठीच म्हणजे खोपोली शहरासाठी जितकं काही करण्यासाठी मी म्हणजे सक्षम असेल. विजन म्हणजे सर्वांगीण विकासाचंच आहे आणि आपले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि महायुती तसेच सर्वच नगरसेवक या सर्वांच्या एकोप्याने आम्ही विकासाकडेच लक्ष देऊ. आणि जसं नगराध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे पक्षाच्या चपला बाहेर ठेवूनच आम्ही एकत्रपणे काम करतो. मी हायवे पलीकडे जे 4 प्रभाग आहेत तिथे कमळ चिन्ह नाही तर मला ते द्या असं जे मी हक्कानं आणि हट्टानं मागून घेतलं होतं. त्यामुळे पुढं इच्छा अशी मी काही व्यक्त केली नव्हती आणि पक्षानं माझी ही दखल घेतली माझ्या प्रामाणिकपणाची आणि सर्वांच्या मेहनतीची. पण हे जसं की आता निवडणुका आल्या की सगळेच म्हणतात आम्हाला तिकीट मिळणार ही खात्री आहे, तशी माझी होती. पण माझा आग्रह एकच होता, जरी मी नसेल तरी कमळ चिन्ह आम्हाला शिक्का मारायला हवं मतदान करताना. आणि ती इच्छा आमच्या पक्षाने महायुती सरकारने मान्य केली होती. आणि त्यानंतर हे आता अचानकपणे स्वीकृत म्हटल्यावर मला अजूनच आनंद झालेला आहे की कमळ दिसायला लागलंय आणि आता फुलेल. संघटना वाढवण्याचं कार्य नक्कीच करेल माझ्या कार्यकर्त्यांच्या सोबत घेऊन.